हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर कालचा व्हिडिओ यायला ना जरा उशीरच झाला माझ्याकडून, कारण दुपारी ना माझ्याकडे पाहुणे आलेले होते. त्यामुळे व्हिडिओ मला टाकताच आला नाही, कारण वॉइस ओव्हर करायचं राहिलेलं होतं आणि असंच काही कारण असल्यामुळे कोणी आलं गेलं ना मग तेवढा वेळ तरी आपल्याला द्यावा लागतो. तेव्हा काही वेळेस असं होतं. तर तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल ना तर जाऊन बघा. तर मी टाकलेलाच होता, पण खूप उशीर झालेला होता. जवळजवळ 5:30 वाजले असतील. काल खूपच जास्त उशिराने आपला व्हिडिओ आलेला होता. पण व्हिडिओ तयार असल्यामुळे मग मी तो अपलोड करून दिलेला होता. म्हटलं चला जाऊ द्या, जे बघतील तेवढे बघतील आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मग परत आपण सांगू शकतो. तर गुरुवारचा व्हिडिओ आहे ताईंनो, म्हणजेच कालचा व्हिडिओ आहे. गुरुवार असला म्हणजे सकाळी आणि कामांची सुद्धा खूप जास्त धावपळ असते. त्यामुळे सकाळीही वॉइस ओव्हर राहून गेला, कारण लेपन वगैरे देवपूजेमध्ये जरा जास्त काही ना काही आपलं असतं. असे काही ठराविक वार वगैरे असले की मग ते सगळी कामंसुद्धा वेळेवरती होणं खूपच जास्त महत्त्वाचं असतं. नाहीतर इतर वेळी तरी आपण काय करतो, कामं वगैरे राहू दिले आणि व्हिडिओचं पहिले काम वगैरे आपण करून घेतलं ना तरी चालतं. पण काय होतं, ही जी काही कामं असतात देवपूजेची म्हणा किंवा हळदीचं लेपन वगैरे, ह्या गोष्टी सकाळीच झालेल्या जरा बऱ्या असतात. म्हणजे जेणेकरून वेळेवरती कुठलीही गोष्ट झाली की जरा चांगलंही वाटतं आपल्यालाही. आणि गुरुवारची पूजा असली म्हणजे त्या दिवशी मला थोडा जास्तच उशीर लागतो कामांसाठी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टींसाठी. त्यानंतर देवघरातला कलश वगैरे घासून घेणं, ही सगळी कामंही ह्या दिवसाच्या दिवशी येतातच. गुरुवारी मंगळवार असला की त्या दिवशी मला जरा सकाळी थोडं लवकर करायचा प्रयत्न करत असते. तर लेपन आधी करून घेतलं आणि त्यानंतर मग आपला देवघरातला कलश वगैरे. त्यासाठी जी काही आंब्याची पानं म्हणा किंवा आपली नागवेलीची पानं ही बाहेरून आणायची आता काही गरज पडत नाही. आंब्याच्या झाडालाही बरीचशी पानं येतात. म्हणजे जेव्हा ती पानं जास्त दिवस होतात आणि खराब व्हायला लागतात ना तेव्हाच मी चेंज करते. इतर वेळेस मी काय करते, ती पानं जोपर्यंत आपली चांगली राहतात ना कलशावरची, तर मी ती परत धुवून स्वच्छ तीच पानं कलशावरती ठेवत असते. आणि जेव्हा खराब वाटायला लागली की आता पानं आपली खराब झालेली आहेत कलशाच्या वरची, तेव्हा ती पानं चेंज करून घेत असते. असं नाही की आता कलश आपला भरवायचा आहे आपल्याला, तर प्रत्येक वेळी पानं बदलवूनच घेतली पाहिजे, तसं काही नाही. पाण्यात असतात खाली, त्यामुळे ती व्यवस्थित छान हिरवीगार राहतात सुद्धा. त्यामुळे मग मी जी पानं जोपर्यंत खराब होत नाही ना तोपर्यंत यूज करत असते. वाटायला लागलं एखादं त्यातलं पान की आपल्याला आता वाटतं आहे, त्यावेळेस मग नवीन पानं आणून छानपैकी धुवून वगैरे पूजेमध्ये कलशावरती ठेवत असते. चला, मंगल कलशही पूजून झालेला होता आपला गुरुवारचा आणि मस्त छान अशी देवपूजा आजची झालेली होती. फुलं सकाळीच मंदिरातून येताना घेऊन आलेली होती आजच्या दिवशी, कारण गुरुवारी मंगळवारी खास करून फुलं लागतातच. तर मग घेऊन आलेली होती. म्हणजे हे 2 वार आणते आणि अधूनमधूनमध्ये एखाद्या वेळेस आणत असते. त्यानंतर उंबरठ्याची पूजासुद्धा झालेली होती. कासव वगैरे सगळं काही व्यवस्थित पाणी वगैरे बदलवून पूजन झालेलं होतं. आपल्या मोगऱ्याला अशी रोज-रोज 1-1, 2-2 फुलं येतात ना, ती मी तिथं ठेवून देत असते. म्हणजे छान असा सुगंध पण येत असतो घरामध्ये तिकडे ठेवल्यानंतर. आणि काल रात्रीच जी काही मटकी आणि मूग मी इथं चाळणीमध्ये पाणी वगैरे नितरवण्यासाठी ठेवलेले होते. त्यानंतर मग मी अशा कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ते ठेवून दिलेले होते. छान मस्त सकाळपर्यंत मोड आलेले होते आणि असं मोड आलेलं कडधान्य सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा छान असतं बरं का. तर तेच काढून घेत आहे. मूग आणि मटकी दोघं मी एकाच याच्यात ठेवल्यामुळे जरा मिक्स झालेलं होतं. तरी एका साईडला होतं थोडं मी ठेवलेलं ते. त्यामुळे मूग फक्त काढून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडेफार वाटाणे आलेले होते ना, ते परत मटकीमध्ये मिक्स केलेले आहेत. आणि आज नाश्त्यासाठी मी हे केलेलं होतं, हे अहोंसाठी होतं. तर सकाळी नाश्त्यामध्ये ते अशा पद्धतीचं कडधान्य म्हणा किंवा शेंगदाणे रात्री पाण्यात भिजत घातलेले, हे सगळं त्यांना सकाळी नाश्त्याला आवडतं, म्हणजे घेतात ते. तर सोबत मला अजून नाश्त्याला बनवायचं होतं दुसरं काही, त्यासाठी मी कांदा, टोमॅटो वगैरे हे कट करून घेतलेलं होतं. तर कांदा याच्यामध्ये थोडासा घातला आणि नंतर टोमॅटो घातलेला आहे. थोडीशी एक मिरची आहे ना हिरवी, ती बारीक कट करून घेतलेली होती,
ती याच्यात घातलेली आहे आणि वरून मस्त छान असा निंबू पिळून घेणार आहे आणि थोडंसं काळं मीठ पण मी याच्यामध्ये घालणार आहे. आणि हा नाश्ता सकाळ सकाळी खूप हेल्दी आणि चांगलासुद्धा असतो. तर असं एखाद्या दिवशी मूग टाकून देते भिजवायला, एखाद्या दिवशी मटकी टाकत असते, एखाद्या दिवशी आपले काबुली चणे असतात ना ते भिजत घालते किंवा शेंगदाणे. असा नाश्ता झालेला होता हा त्यांचा. त्यानंतर मग मी इथं चपात्यांचा कालाही केलेला होता. थोडासा चपाती होती शिल्लक ना, तर मग काला करून घेतलेला होता. वाया न जाता सकाळी अशा पद्धतीने चुरमा करून घेतलेला असला की मग छानपैकी नाश्ताही आपला होऊन जातो. तर सोबत हाही एक नाश्ता होता. आणि त्यानंतर मग आपलं सगळं किचनवरचं आवरणं वगैरे जो काही पसारा होता ते आवरून घेतलं आणि मग बाहेरची रांगोळी काढायची राहिलेली होती. उंबरठ्याची पूजा झालेली सकाळी तुम्हाला दाखवली लवकर. त्यानंतर मग अशी छान मस्तपैकी उंबरठ्यासमोर रांगोळी काढून घेतली. लेपन पूर्ण प्रॉपर सुकेपर्यंत त्याच्यावरती रांगोळी काढूनच घेता येत नाही आपल्याला, कारण खालच्या साईडला मला ना हळदीचं लेपन केलेलं लादीवरती सुद्धा जिथं रांगोळी काढते ना तिथं खूपच जास्त आवडतं आणि छानसुद्धा दिसते त्याच्यावरती रांगोळी मस्त उंबरठ्याजवळ. चला, त्यानंतर दुपारचं काही शूट केलं नाही, कारण तुम्हाला सांगितलंच माझी मैत्रीण आलेली होती या दिवशी. मग दुपारी थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या, त्यानंतर आमचं जेवण वगैरे असं बरंचसं काय काय झालं, तर ते काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही. संध्याकाळचं डायरेक्ट शेअर करत आहे. चहाचा टायमिंग झालेला होता आणि मस्त असा आज चहा ठेवलेला होता. आज निंबू सरबत वगैरे बाकीचं काहीच केलेलं नव्हतं. नाही तर बऱ्याच वेळेला शेअर केलेलं आहे मी. आता दुपारचा चहा आमचा जेव्हापासून म्हणजे मार्च महिना लागला ना तेव्हापासून दुपारचा चहा बंदच होता. आज म्हटलं चला आज चहा पिऊयात संध्याकाळच्या वेळेला. कधी कधी येते आठवण आणि आज पन्हं वगैरे काही केलेलं नव्हतं, त्यामुळे चहाच ठेवलेला आहे. तर त्यानंतर अशी छोटी मोठी जी काही कामं आहेत, चहा ठेवता ठेवता आपण ही कामं तर आरामात करून घेऊ शकतो. जसं की भांडी लावणं म्हणा, थोडंफार काहीतरी आवरून घेणं. जोपर्यंत चहा तयार होत आहे तिथं म्हणजे असं रिकामं उभं न राहता असं बरंचशी काय काय कामं जी आहेत ना ती आपण तेवढ्या वेळामध्ये करून घेत असतो. तर पूर्ण सकाळची जी काही भांडी धुवून झालेली होती ना ती सुकलेली होती व्यवस्थित, ती लावून घेतलेली आहे. तोपर्यंत चहा पण आपला मस्त छान इथे तयार झालेला होता. आणि आजपासून स्कूल वगैरे ही चालू वगैरे झालेली असल्यामुळे आता मुलांचे टिफिन वगैरे संध्याकाळचं हे 6 वाजेचं टायमिंग आहे. त्यानंतर ना मला बाजारातही जायचं होतं आणि बाजारातून म्हटलं काहीतरी भाजीपाला वगैरे जो आहे आमचा गुरुवारच्या दिवशी असतो संध्याकाळी, तर मग त्या दिवशीच मी पूर्ण आपल्या आठवड्याभराचं जे काही लागणारं साहित्य असतं भाज्यांचं वगैरे ते घेऊन येत असते तिकडनं जाऊन, कारण जरा बरं पडतं तिकडे रेट व्यवस्थित असतात. पण आता गेले 2-3 आठवडे झाले ना तिकडे बाजारच भरत नाही आणि त्यामुळे मग आम्ही नुसतंच जाऊन तिकडनं फिरून घरी रिटर्न आलो. कारण बघूयात म्हटलं, मागच्या गुरुवारी तर मला माहीतच होतं आणि त्याच्या आधीच्या गुरुवारी मी गेलेली होती. मागच्या गुरुवारी गेली नव्हती. म्हटलं असेल थोडाफार भाजीपाला वगैरे तर मग आपण घेऊन येऊयात, पण नव्हतं शेवटी. आता म्हटलं चला जाऊ द्या. इथं आपलं नॉर्मल दुकान आहे आमच्या इथं शॉप, तिथं असतात भाज्या वगैरे, तिकडनंच घेऊन घेऊयात मग. सध्यापुरत्या ज्या काही लागणार आहेत तेवढ्या, तर तिकडनंच म्हणजे काही भाज्या मला लागणार होत्या ना तेवढ्या मी घेऊन आलेली होती. आणि बाहेरून आल्यानंतर आधी मी देवपूजा वगैरे आपली संध्याकाळची जी काही नित्यसेवा असते ना ती करून घेतलेली होती. त्यानंतर मग भाज्या वगैरे धुवून स्वच्छ फ्रीजमध्ये ठेवत असते. कारण कोरोनामध्ये आपण ही एक गोष्ट खूपच जास्त महत्त्वाची शिकून घेतलेली आहे, ती म्हणजे आणल्यानंतर पूर्ण भाज्या व्यवस्थित अशा स्वच्छ पाण्याने धुवून त्या व्यवस्थित नितरवून मग डब्यांमध्ये भरून ठेवलं म्हणजे छान असतात. कारण बाहेरचे हात वगैरे लागलेले असतात, तर ती पूर्ण प्रॉपर तेव्हापासून सवयच झालेली असल्यामुळे पूर्ण भाज्या व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या. आता मी रात्रभर याच्यातच ठेवणार आहे त्यांना तसंच, वरून एखादं कापड वगैरे टाकून, आणि नंतर मग सकाळी आपल्याला भरून फ्रीजमध्ये ठेवता येतील. तर चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.